नमस्कार महाराष्ट्र. मी अधिपरिचारक म्हणून काम करतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. मागे काही दिवसापूर्वी 11 जून 2025 रोजी एक राजपत्रक महाराष्ट्रामध्ये पब्लिश झालं की येणाऱ्या DMAR मध्ये 80-20चा रूल हा लागू केला जाईल. खरं तर मला हा प्रश्न पडतो, ज्यावेळी आमचे नर्सिंगसाठी किंवा BSc नर्सिंग JNM साठी जे ॲडमिशन होतात त्यावेळी हे कॉलेजवाले आम्हाला का नाही सांगत की तुम्हाला इथून पास आउट झाल्यानंतर तुम्हाला जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यावी लागतील तेव्हा तुम्हाला फक्त 80-20 नुसारच तुम्हाला पेपर देता येईल, फक्त तुम्हाला 20% आरक्षण राहील, का नाही सांगत? खरं तर तुम्हाला एक स्टॅटिस्टिक सांगतो आता काय विषय आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आहेत 12. त्यात दरवर्षी एक 10 विद्यार्थी ते पास आउट होत असतील प्रत्येक कॉलेजमधून, तरी ते 100 पकडू आपण. प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहेत 496. गुगलला आकडा आहे तो. तर त्याप्रमाणे आपण दरवर्षी प्रत्येकी कॉलेजला एक 10 विद्यार्थी पकडू. JNMचे 10 आणि BScचे 10. 20 विद्यार्थी एका कॉलेजमध्ये. त्याप्रमाणे आपण जर पकडलं तर एक 10,000 विद्यार्थी दरवर्षी पास आउट होतात. तिकडे एक 100, इकडे एक 10,000. फक्त हे महाराष्ट्रातले झाले. आणि त्याच्या महाराष्ट्राच्या बाहेर जर आपण गेलो तिथलं महाराष्ट्राच्या बाहेर पण नर्सिंग करून महाराष्ट्राची इथले रजिस्ट्रेशन घेतात आणि इथल्या कॉम्पिटिशनसाठी प्रिपेअर करतात. म्हणजे त्यांचं ते प्रिपरेशन आहे, त्यांना आपण दोष देता येणार नाही. मग कॉम्पिटिशन वाढतंय ना, मेल कॅन्डिडेट तेवढेच वाढतायत, दरवर्षी वाढतायत. एकतर गव्हर्नमेंट आमची जागा काढते 5-5 वर्षांनी. 5 वर्षांनी एक बार जागा काढल्यानंतर किती होतात? दरवर्षी जर एक 10,000 विद्यार्थी पास आउट होत असतील तर 5 वर्षांमध्ये किती होतील? 50,000 विद्यार्थी तिथे कॉम्पिटिशनला असतील. तुम्ही हा 80-20चा रूल काढाल तर मग तेवढंच कॉम्पिटिशन आम्हाला फेस करावं लागेल ना. मग आता तुम्ही सेंट्रलमध्ये जर बघाल, कोणी म्हणेल एम्सला 80-20चा रूल आहे. तिथल्या गव्हर्नमेंटने एक ती ऑटोनॉमस बॉडी आहे, त्यांनी एक सांगितले कारण त्याचं की काही विशेष जे डिपार्टमेंट असतात, जसं पेडियाट्रिक असेल, गायनेक असेल किंवा NICU असेल, असे डिपार्टमेंट असेल जिथं ज्या बच्चूला किंवा त्या मदरला कम्फर्टेबल वाटेल, जिथं स्त्री असेल किंवा फिमेल केअर गिव्हर असेल. बाकीचे डिपार्टमेंट नाहीत का हो? बाकीचे डिपार्टमेंट नाहीत का? ऑर्थो डिपार्टमेंट आहे, सायकॅट्रिक डिपार्टमेंट आहे, सर्जरी डिपार्टमेंट आहे, मेडिसिन डिपार्टमेंट आहे. तिथे मेलची गरज नाही लागणार का? ICU मध्ये मेलची गरज लागणार का? गव्हर्नमेंटमध्ये एका वॉर्डमध्ये एक फिमेल कॅन्डिडेट असते, स्टाफ नर्स असते, त्याच्यासोबत तुम्ही 50-50, 60-60 पेशंट देता त्यांना. त्यांच्यासोबत एक मेल स्टाफ असेल तर ती किती सेफ फील करेल? म्हणजे स्टाफची सेफ्टी नको आहे का? पेशंटची सेफ्टी हवी आहे का? महाराष्ट्रामध्ये हा रूल लागू करणं, DHSला जेव्हा हे